जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या। मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला। शासकीय दुखवट्यामुळे मोठा निर्णय। निवडणुकीच्या तारखा बदलल्यामुळे शिक्षकांना फटका। हजारो शिक्षक टीईटी परीक्षेला मुकणार। जिल्हा परिषद निवडणूक आणि शिक्षकांच्या परीक्षा एकाच दिवशी। उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा अजित पवार असण्याची शक्यता। राष्ट्रवादीमध्ये हालचाली सुरू। सांत्वनपर भेटीच्या पाठोपाठ राजकारणाला नवीन वळण। अजित पवार यांचा उत्तराधिकारी मराठाच असावा। राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळातला सूर। लवकरच होणार पक्ष नेतृत्व निवडीची बैठक। सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करा। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्षही करा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुले यांचं सुनील तटकरेंना पत्र। रायगडच्या म्हसळ्यामध्ये शिवसेनेला धक्का। राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले 7 नगरसेवक अपात्र। महादेव जानकर झोपले म्हणून विमान अपघातामधून वाचले। अजित पवार यांच्यासोबत करणार होते विमानातून प्रवास। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायदा सुधारणा स्थगित। सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारचे कान उपटले। सध्या तरी 2012चेच नियम लागू राहणार। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशमध्ये जल्लोष। ठिकठिकाणी वाजले फटाके। उधळला गुलाल। चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद शिगेला। वडेट्टीवार गटातील नगरसेवकांच्या अपहरणाचा प्रयत्न। राजेश अडूर यांचा आरोप। पोलिसात तक्रार दाखल। सौरभ ठोंबरेसह 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला। गड्यांनो रडू नका, उठा आणि कामाला लागा। अजित पवार यांच्या कृत्रिम आवाजातील संदेश व्हायरल। बारामती विमान अपघाताचा तपास केंद्रासह राज्यात देखील होणार। मान्यवर व्यक्तीच्या अपघाताच्या मृत्यूची चौकशी सीआयडी करणार। बारामती विमानतळ परिसरात पुन्हा शोधमोहीम। न्यायवैद्यक पथकानं शोधले अपघाताचे नवे धागेदोरे। आंतरराष्ट्रीय आव्हानानंतरही देशाचा आर्थिक विकास दर वाढताच। आगामी आर्थिक वर्षात विकास दर 7.2 राहण्याची अपेक्षा। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अंदाज। अजित पवार यांच्या पार्थिवावर मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार। पार्थ आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी पित्याला दिला मुखाग्नी। पवार कुटुंबियांनी घेतलं अजित पवारांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन। पत्नी सुनेत्रा, बहिणी विजयाताई आणि सुप्रिया सुळेंना अश्रू अनावर। अमित शहांकडून शरद पवार यांचं सांत्वन। मुख्यमंत्र्यांकडून देखील पवार कुटुंबियांचं सांत्वन। दादा तुम्ही वेळ चुकवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजित पवार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त। भाजपच्या जाहिराती राऊतांना पोटदुखी। भाजपने अजित पवारांच्या पानभर जाहिराती दिल्यानं राऊत अस्वस्थ। अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावरही अंत्यसंस्कार। रात्री उशिरा त्यांच्या मूळ गावी तरडगाव इथे अंत्यसंस्कार। बारामती विमान अपघातातील मृत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांच्यावर सुद्धा अंत्यसंस्कार। दादर स्मशानभूमीमध्ये साश्रू नयनांनी परिवारानं दिला अंतिम निरोप।
अमित शहा, नितीन गडकरी, प्रमोद सावंत यांनी पुष्पचक्र वाहून दिली आदरांजली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा अजितदादांना वाहिली श्रद्धांजली. रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्मरवर फोकस करा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पापूर्वी मांडला रोडमॅप. 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प. कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका. प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवाचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचा शानदार समारोप. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती. सोहळा पाहण्यासाठी नागरिकांची देखील गर्दी. भारतामध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी तस्करांचा कट उधळला. सीमेवर बीएसएफने 60 फैरी झाडल्या. शस्त्रांसह कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त.